बंगळुरूमधील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका तरुण जोडप्याच्या घराचा दरवाजा बंद होता। बाहेरून पाहता सगळं काही शांत होतं, पण या घरात एक भयंकर सत्य दडलेलं होतं। राकेश राजेंद्र खेडेकर, एक 36 वर्षीय IT इंजिनियर, मूळचा महाराष्ट्रातील पुण्यातला। काही महिन्यांपूर्वीच तो आपल्या पत्नी गौरी अनिल संबरकर सोबत बंगळुरूमध्ये राहायला आला। दोघांची ओळख एका सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली आणि लवकरच त्यांच्या गाठी भेटी वाढल्या। प्रेमाच्या धुंदीत दोघांनी लग्न केलं आणि मोठ्या आशेने बंगळुरूमध्ये नवीन आयुष्य सुरू केलं। पण प्रत्यक्षात त्यांचं वैवाहिक आयुष्य तसं सुरळीत नव्हतं। दोघांमध्ये सतत काही ना काही कारणांवरून भांडणं व्हायची। राकेश खूप तापट स्वभावाचा होता, तर गौरी थोडीशी शांत आणि समजूतदार, पण त्यांच्यातील मतभेद दिवसेंदिवस वाढत गेले। त्या रात्रीही भांडण सुरू झालं। गौरीने राकेशला त्याच्या कामावरून आणि पैशांवरून काहीतरी टोमणे मारले होते। आधी राकेश शांत होता, पण नंतर त्याचा पारा चढला। तो चिडून ओरडू लागला। घरात तणावाचं वातावरण होतं। गौरीनेही त्याला प्रत्युत्तर दिलं। तिच्या शब्दांनी राकेश आणखीनच संतापला। एका क्षणी त्याच्या हाताला एक धारदार चाकू लागला आणि त्याने आवेशात तो उचलला। तू कायमच माझ्या चुका काढतेस ना, आता बघ कायमची शांत होशील, असं ओरडत त्याने तिच्यावर वार केले। गौरीने वाचायचा प्रयत्न केला, पण तिच्या ताकदीच्या पलीकडे होतं। काही क्षणातच तिच्या शरीराने हलणं बंद केलं। तिच्या रक्ताने घराची फरशी लाल झाली होती। हत्या केल्यानंतर राकेशला काय करावं कळेना। घाबरलेला तो काही वेळ तिच्या निर्जीव शरीराकडे बघत राहिला, पण त्याने विचार केला की लवकरात लवकर मृतदेह लपवायला हवा। त्याने घरभर शोध घेतला आणि एक मोठी सुटकेस घेतली। त्याने गौरीचं शरीर त्या सुटकेसमध्ये कोंबलं आणि कशीबशी ती झिप बंद केली, पण सुटकेस जड झाल्याने तो ती हलवू शकत नव्हता। त्यामुळे त्याने ठरवलं की आधी तो घर सोडून जाईल आणि नंतर काहीतरी मार्ग काढेल। तो घराला कुलूप लावून तडक पुण्याला निघाला। पुण्यात पोहोचल्यानंतर त्याच्या मनात अस्वस्थता होती। त्याने मोबाईल काढला आणि आपल्या घर मालकाला फोन लावला। मी एक मोठी चूक केली आहे, मी गौरीला मारलंय, त्याने थरथरत्या आवाजात कबुली दिली। कृपया पोलिसांना कळवा आणि तिच्या कुटुंबालाही सांगा। हे ऐकताच घरमालक हादरला। त्याने लगेचच पोलिसांना खबर दिली। राकेशला आता काय करावं कळेना। त्याला वाटलं की आता त्याचं आयुष्य संपलंय। त्याने गाडी घेतली आणि साताऱ्याच्या दिशेने निघाला। तिथे एका निर्जन ठिकाणी त्याने गाडी थांबवली। त्याच्या मनात एकच विचार होता, आपलं आयुष्य संपवायचं। त्याने गाडीत बसून एका बाटलीतून फिनाईल प्यायला। काही वेळातच त्याला भोळ आली आणि तो गाडीतच बेशुद्ध झाला। दरम्यान बंगळुरू पोलिसांनी राकेशच्या कॉल डिटेल्स रेकॉर्डचा मागोवा घेतला। त्याचा शेवटचा लोकेशन साताऱ्याजवळ सापडला। स्थानिक लोकांना एक संशयास्पद कार दिसली। कारच्या आत एक व्यक्ती बेशुद्ध पडली होती। त्यांना काहीतरी विचित्र वाटलं, म्हणून त्यांनी पोलिसांना कळवलं। पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि राकेशला जिवंत असल्याचं पाहिलं। त्यांनी त्याला ताब्यात घेतलं आणि रुग्णालयात दाखल केलं। राकेश शुद्धीवर आल्यानंतर त्याला बंगळुरू पोलिसांनी अटक केली। चौकशीत त्याने सगळं सत्य कबूल केलं। माझं डोकं फिरलं होतं, मला वाटलं नव्हतं की मी एवढं मोठं पाऊल उचलणार, तो हळहळत म्हणाला। गौरीचा मृतदेह बंगळुरू पोलिसांनी ताब्यात घेतला आणि तिच्या कुटुंबियांना माहिती दिली। त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार आला होता। त्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता की त्यांच्या मुलीला असा क्रूर अंत मिळेल। या घटनेने संपूर्ण समाज हादरून गेला। कधी कधी एखाद्या माणसाचं प्रेम, अहंकार आणि राग यामध्ये एवढी दुष्टता येऊ शकते की तो आपल्या प्रिय व्यक्तीला मारण्यास तयार होतो। राकेशचा हा गुन्हा एक मोठा धडा देऊन जातो। रागावर नियंत्रण ठेवणं किती महत्वाचं आहे। एक चुकीचा निर्णय संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो।